प्रेमाला रासायनिक अभिक्रिया मानणाऱ्या कुहूला 15 वर्षानंतर कळाले की महिलांच्या हृदयात 3 कोपरे असतात. त्यातील एका कोपऱ्यात तिचे स्वतःचे घर आणि दुसऱ्यात तिच्या आईचे घर, तर तिसऱ्यामध्ये आठवणी दडलेल्या असतात. 3 वेळा बेल वाजवूनही दार उघडले नाही. तेव्हा मोनिकाला धक्काच बसला. काय झालं? कुहू दार उघडत का नाहीये? तीच फोन करून म्हणाली, आज मी मोकळी आहे. उमंग कंपनी टूरला गेला आहे. आपण काही वेळ बसून गप्पा मारू आणि एकत्र जेवण करू. फक्त तू लवकर ये. मोनिकाने दीर्घ श्वास घेतला. कुहू खूप बोलायची. इथे आसाममध्ये माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांच्या बायकांशिवाय मी कोणालाच ओळखत नव्हते. आणि कुहूकडे बघितलं तर तिच्या ओळखीच्या लोकांचीही कमी नव्हती. तिचे विचार मांडण्यासाठी तिच्याकडे लोक होते. मोनिका आणि कुहू यांनी बनारसमधील एका वसतिगृहात एकाच खोलीत 3 वर्षे एकत्र घालवली. त्यामुळे एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. जो 3 वर्षे एकाच खोलीत एकत्र राहतो तो चांगला मित्र असेल. मोनिका आणि कुहू चांगल्या मैत्रिणीही होत्या. लग्नानंतरही दोघेही फोन आणि ईमेलद्वारे सतत संपर्कात होते. पुढे जेव्हा मोनिकाचा नवराही आसामच्या त्याच शहरात नियुक्त झाला जिथे कुहू उमंग सोबत राहत होती, त्यामुळे जेव्हा कुहूने दार उघडले आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसले तेव्हा मोनिका एवढाच विचार करू शकली. मोनिकाचा हात धरून तिला खेचत कुहू म्हणाली, अगं तू कधी आलीस? तुला कित्येकदा बेल वाजवायला लागली असेल असं वाटतंय. मी बेडरूम मध्ये होते त्यामुळे मला ते ऐकू आलं नाही. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं तरी मोनिकाला तिच्या आवाजावरून समजायला वेळ लागला नाही की ती खूप रडली होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव स्पष्ट दिसत होते. मोनिका हसत म्हणाली, उमंग म्हणतो, एक गोष्ट अगदी खरी आहे की रडल्यावर तुझे डोळे खूप सुंदर दिसतात. बोलत बोलत दोघेही ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन बसल्या. कुहूला भेटल्याचा आनंद आणि तिला पाहिल्यावर आतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची इच्छा मोनिकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. संभाषणादरम्यान कुहूचे डोळे ओले दिसले आणि तिच्या चेहऱ्यावर हलके हास्य होते. विषय बदलत ती म्हणाली, चल मोनिका जेवूया. जेवण म्हणून कुहू उठू लागली तेव्हा मोनिकाने तिचा हात धरून तिला बसवले आणि म्हणाली, काय झालं कुहू? अगं काही नाही. आज मी एक व्हायरस नष्ट केला आहे जो माझ्या आयुष्याची खिडकी खात होता. कुहूने बळजबरीने संभाषण सुरू केले होते पण ती संपली तोपर्यंत ती गुदमरली होती. मोनिकाने हळूच विचारलं, आरव बद्दल बोलतीयस? हळूच मान हलवत ती म्हणाली, हो. आरव तिच्यासाठी कोण होता की आरवसाठी ती कोण होती हे दोघांनाही माहीत नव्हतं. तरीही दोघेही वर्षानुवर्षे एकमेकांशी जोडले गेले होते. आणि कुहू, तिचे शब्द अनोखे होते. ती फार सुंदर नव्हती पण तिच्या मोठ्या काळ्या डोळ्यांमध्ये एक अनोखी मोहिनी होती. कोणी एकदा पाहिलं तर त्यात हरवून जायचं. तिच्या ओठांवर नेहमी एक गोड हसू. कधीही कोणाशी भांडण केले नाही. ती एक चांगली मदतनीस होती. तिच्या हृदयात इतरांबद्दल करुणेचा अथांग सागर होता. ती इतरांबद्दल चुकीचा विचार करू शकत नव्हती. ती खेळकर आणि नेहमी आनंदी होती आणि कोणाला दुखवण्याचा विचारही करू शकत नव्हती. ती नेहमी हसत होती आणि इतरांना हसवत होती. आणि असंच एके दिवशी त्याचा रॉंग नंबर आला. पलीकडून असा आवाज आला की कोणाचेही मन प्रसन्न होईल. त्या मनमोहक आवाजाने मंत्रमुग्ध होऊन कुहू त्याला ओळखत असल्यासारखे बोलू लागली. थोडा वेळ बोलून झाल्यावर तिने आनंदाने फोन कट केला आणि म्हणाली, आरव, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. मी तुझ्याशी पुन्हा बोलते. फोन ठेवल्यावर कुहूने वळून मोनिकाच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाली, आज बोलायला मजा आली. आज पहिल्यांदाच मी एका मुलाशी बोलले ज्याच्याशी पुन्हा बोलावंसं वाटतं. तुला कसं कळलं तो मुलगा आहे? तू त्याला पाहिलं आहेस का? मोनिकाने व्यत्यय आणला. त्याने सांगितलं की तो LLB करतोय. मग तो मुलगाच असेल ना? जरा सोड, मला जाऊ दे. मला अभ्यास करायचा आहे. मी तुझ्यासारखी हुशार नाहीये, मोनिका म्हणाली आणि खोलीत आली. कुहूही तिच्या मागे गेली. प्रशासकीय नोकरीसाठी प्रिलिम पास झाल्यासारखा तिला आनंद झाला होता. कुहूने जास्त अभ्यास केला नव्हता तरीही तिचे मार्क्स खूप चांगले होते. तर मोनिका खूप मेहनत करायची तरच तिला चांगले गुण मिळायचे. त्या दिवसानंतर ती आरवशी बोलू लागली. ती त्याच्याशी दिवसातून 1-2दा बोलायची. त्या दिवशी कुहू खूप खुश होती कारण आरव तिला हॉस्टेलवर भेटायला येत होता. ती आनंदी होती पण मनाने ती घाबरली होती कारण याआधी ती अशा कोणत्याही मुलाला भेटली नव्हती किंवा त्याच्याशी समोरासमोर बोलली नव्हती. पण आता आरवला यायचं होतं. त्या दिवशी ती अगदी अस्वस्थ दिसत होती. 11 वाजण्याच्या सुमारास हॉस्टेलच्या गेटवर बसलेल्या सरला देवींनी हाक मारली, कुहू नेगी, तुला कोणीतरी भेटायला आलं आहे.
कुहूचा बॉयफ्रेंड कसा आहे हे पाहण्यासाठी मोनिका ही कुहूच्या मागे धावली, कारण ती अनेकदा त्याच्याबद्दल भुसभुशीतपणे बोलायची. आरवही घाबरला होता. गोरा रंग, तपकिरी डोळे आणि सोनेरी तपकिरी केस असलेला तो अतिशय देखणा तरुण होता. हॉस्टेलच्या पार्कमध्ये दोघे एकमेकांसमोर बसले होते. मोनिकाने पाहिलं की आरव बहुधा काय बोलावं असा विचार करत होता. बरं, कुहूच्या म्हणण्यानुसार तो काही कमी बोलका नव्हता, पण कदाचित त्याची एखाद्या मुलीशी झालेली ही पहिलीच भेट असावी, तीही मुलींच्या वसतिगृहात. कदाचित तो धोका पत्करून तिथे आला असावा. कुहू ही बोलायला उत्सुक होती. तिला आता स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. तेव्हा तिने आरवच्या हातावर एक काळी खून पाहून विचारलं, हे काय आहे? स्कूटर ग्रीस झालं की जळालं आहे? इथे काय झालं आहे? कुहूने एकाच वेळेने एक प्रश्न विचारले. आरव हसला. आता त्यालाही काहीतरी बोलायचं निमित्त मिळालं होतं. तो म्हणाला, ही माझी जन्मखून आहे. काही वेळ दोघेही आणि ते बोलत होते. हे आणि ते बोलून आरव निघून गेला. त्याला गाणी आणि संगीताची खूप आवड होती, तर कुहूला गाणी आणि संगीत आवडत नव्हते. तिला झोपायला आवडायचं. एके दिवशी ती झोपली असताना सरला देवीने हाक मारली, कुहू नेगीला बोलावलं आहे. काही वेळाने कुहू बोलून परत आली तेव्हा ती जोरजोरात हसायला लागली. मोनिका तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. हसल्यावर कुहू म्हणाली, यार मोनिका, आरवने आज गाणं गायलं. त्याचा आवाज खूप चांगला आहे. तू कोणते गाणं गायलंस? मोनिकाने विचारलं. तर कुहू म्हणाली, ही पृथ्वी, या नद्या, ही रैना आणि तू खूप छान दिसतेस. थोडा वेळ थांबून ती पुढे म्हणाली, इतकेच नाही तर त्याने चित्रपट बघायलाही विचारला आहे. मी नाकारू शकले नाही यार. तो खूप निष्पाप आहे, थोडा मूर्खही आहे. मोनिका, तू पण ये सोबत. मी त्याच्यासोबत एकटी जाणार नाही. हे योग्य वाटत नाही. कुहू अचानक चालू लागली आणि तिला गप्प करण्यासाठी मोनिका म्हणाली, ठीक आहे बाबा, मी पण येते. कुहूला अचानक धक्का बसला आणि म्हणाली, का? अंधारात भीतीपोटी माझा हात धरायला लावणारा तो भयानक चित्रपट तर नव्हता ना? मोनिकाला थोडं समजलं तरी खूप हसली जेव्हा ती म्हणाली, यार मोनिका, जर आरवची कायद्याची सराव चालला आहे तर तो चांगला गायक होईल. आज त्यांनी मला पुन्हा एक गाणं म्हणायला लावलं. आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी सुंदर आपके अंदाज है. मोनिका हसली आणि तिला हलवून म्हणाली, तो तुझ्या प्रेमात पडला आहे का? कुहू जरा हलकीच झाली. ती हसली आणि म्हणाली, हे बघ मोनिका, हे प्रेम काहीच नाही. हे फक्त एक रासायनिक संयोग आहे. तुम्ही त्याला सोडा. चल जेवायला जाऊ. यानंतर आम्ही अभ्यास करू लागलो आणि परीक्षेची तयारी करू लागलो. जेव्हा कुहूचे पेपर्स पहिले होते तेव्हा ती घरी परतण्याची तयारी करू लागली. त्यांची सकाळी 7 वाजताची बस होती. माझ्यासोबत माझी एक मैत्रीण बिंदूही तिला बस स्टॉपवर सोडायला आली होती. आरवही तिला बसमध्ये बसवायला आला. निघताना त्यांची एक वेगळीच शैली होती. तिने आरवशी आंदोलन तर केलेच, शिवाय बिंदूचा हात धरून तिची ओळख करून दिली. मोनिका, खरं सांगते, मी तिथून निघू शकले नाही. मी अजूनही त्याचा हात धरून उभी आहे. मी तिच्याकडे हात पुढे करून तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला त्यांच्यात काय दिसलं ते समजलं नाही. त्यांचे शब्द आणि त्यांनी गायलेली माझ्या कानात गुंजत होती. माझ्या एंगेजमेंट बद्दल ऐकून त्याचा चेहरा पडला. माझे शरीर कुठेही असले तरी माझा आत्मा तिथेच आहे. कुहू तिचे अश्रू पुसत म्हणाली आणि चहा करायला स्वयंपाक करत गेली. मोनिकाही तिच्या मागे गेली. ती म्हणाली, त्यानंतर तू फेसबुकवर आरवच्या संपर्कात आहेस का? कुहूने होकारार्थी मांडव लावली आणि म्हणाली, वसतिगृहातून घरी आल्यावर काही दिवसातच उमंगशी माझं लग्न झालं. उमंग खूप चांगला आणि उमदा माणूस होता. जगा आणि जगू द्या एवढंच त्याच्या आयुष्याचं ध्येय होतं. उमंग नावाच्या पार्टीला खूप फिरण्याची आवड होती. तो कुठेही गेला तरी त्याने मला सोबत घेतलं. मुलाच्या अभ्यासाला त्रास होऊ नये म्हणून त्याला वसतिगृहात ठेवलं, पण त्याने मला सोडलं नाही. हे देखील खरं होतं. कुहू जेव्हा जेव्हा मोनिकाला फोन करत असे तेव्हा ती म्हणायची, लग्नाला 15 वर्षे झाली तरी उमंगचा हनीमून पूर्ण झालेला नाही. कधी कधी किंचित तपकिरी किंचित काळ्या डोळ्यांची जोडी हसून मजेत मग्न असलेल्या कुहूच्या डोळ्यांसमोर यायची तरी ती हरखून जायची. अशा स्थितीत एके दिवशी उमंग म्हणाला, आपण स्वतःचे फेसबुक पेज बनवू आणि आपल्या जुन्या मित्रांना शोधू. जुन्या मित्राला भेटण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यानंतर दोघांनी आपापल्या मोबाईलद्वारे फेसबुक पेज तयार केले. एके दिवशी कुहू एकटी होती आणि तिच्या मैत्रिणींना शोधत होती. अचानक तिच्या मनात आलं की कदाचित आरवने त्याचं फेसबुक पेजही बनवलं असेल. ती आरवचा शोध घेऊ लागली, पण तिथे अनेक आरव होते. तो आरव कोण आहे हे कसं कळणार? मग तिची नजर एका चेहऱ्यावर पडली आणि तिला धक्काच बसला. कदाचित हा आरव असेल. तिच्याकडे त्याचा एकही फोटो नव्हता. त्या फक्त आठवणी होत्या. तिने त्याची प्रोफाईल उघडून पाहिलं. त्याची जन्मतारीख आणि शहरही एकच होतं. त्याने लगेच स्वतःची ओळख करून दिली आणि तिच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज केला. शेवटी त्याने असेही लिहिले की तुला अजूनही माझी आठवण येते का?
नंतर तिला संकोच वाटला की तो दुसरा कोणी असेल तर त्याचा किती गैरसमज होईल. कुहूने पुन्हा एकदा प्रोफाईल चेक केलं आणि त्याचे फोटो पाहू लागली. त्याचे फोटो पाहून कुहूचे डोळे ओले झाले. हा तोच आरव होता. फोटोमध्ये त्याच्या हातावर जन्मचिन्ह अशी काळी खून होती. दुसऱ्याच दिवशी आरवचा मेसेज आला. हो. आता या होचा अर्थ दोन प्रकारे लावता येईल. एक हो म्हणजे मी आरव आहे, दुसरा म्हणजे मला अजूनही तुझी आठवण येते. पण कुहूने दोन्ही अर्थाने हो पाहिलं. या मेसेजला उत्तर म्हणून कुहूने तिचा फोन नंबर दिला. काही वेळाने जेव्हा आरव ऑनलाईन दिसला तेव्हा दोघेही विसरले की त्यांचे आयुष्य 15 वर्षांनी पुढे गेलं आहे. कुहू एका मुलाची आई होती आणि आरव 2 मुलांचा बाप झाला होता. यानंतर दोघेही बोलले. तेव्हा कुहू म्हणाली, आरव तू माझ्या घरी माझ्याबद्दल बोललास का? आरवच्या आईला कुहूबद्दल माहिती होतं की हे दोघे बोलतात. जेव्हा त्याने त्याच्या आईला कुहूच्या व्यवस्थेबद्दल सांगितले तेव्हा त्याच्या आईने सुटकेचा निश्वास सोडला. आरवनेच हे कुहूला सांगितले. याचा आरववर काय परिणाम झाला हे न कळताच कुहू खूप हसली आणि आरव फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. होय. मग जेव्हा कुहूने आरवला विचारले की त्याने तिच्याबद्दल त्याच्या घरी सांगितले की नाही, यावर आरव हसला. हसण्यावर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, मी सांगितलं नाही आणि सांगणार पण नाही. आई नाही, माझी बायको माझ्यावर संशय घेते, म्हणूनच मी तिला काही सांगण्याची हिंमत करू शकत नाही. आरव म्हणाला, मी तुला एक गोष्ट विचारतो, पण आता त्याला काही अर्थ नाही आणि तू काय उत्तर देशील तेही मला माहिती आहे. तरीही तूच सांग, मी तुझ्याकडे हात पुढे केला असता तर तू नकार दिला असतास का? पण आज परिस्थिती वेगळी आहे आणि कुहूकडे खरंच या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि कोणतीही. एके दिवशी आरव हसला आणि म्हणाला, कुहू, जर वेळ कमी करणारी साधना असती तर आपण 15 वर्षे मागे गेले असतो. अरे मी खूप दिवसांपासून आहे, पण तू कुठे आहेस? कुहू म्हणाली. अरे तू माझ्या मागे उभा आहेस. आरव हसत म्हणाला, मी तुला पाहिलंही नाही. तू खूप खोटा आहेस. यानंतर त्यांनी बंद परवर थांबलो जिगर हे गाणं गायलं. कुहू ही जोरात हसली आणि म्हणाली, गाण्याची ही सवय तू गमावली नाहीस. आता या सवयीचा अर्थ नीट कळला, पण आता त्याचा फायदा काय? मनाने खरे आणि प्रामाणिक कुहूला थोडेसे आत्मभान वाटले की ती जे करत आहे ते चुकीचे आहे. मग तिने उमंगला सर्व काही उत्साहाने सांगायचं ठरवलं आणि रात्री जेवल्यानंतर तिने त्याला संपूर्ण हकीकत सांगितली. शेवटी ती म्हणाली, ही सगळी माझी चूक आहे. आरव शोधणारी मीच आहे आणि आता मी खोटे बोलले नाही. आता तुला जे विचार करायचा आहे तो विचार कर. आधी उमंग जरा काळजीत पडला. मग म्हणाला, कुहू खोटं बोलत आहेस, मस्करी करत आहेस. मला खरं सांग, माझं हृदय थांबतंय. नाही उमंग, खरं आहे, कुहू म्हणाली. तिने उमंगला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, पण गाणी गाणे आणि चित्रपट पाहणे याबद्दल तिने सांगितलं नव्हतं. कदाचित तिच्यात हिंमत नव्हती. उमंगने ते गांभीर्याने घेतलं नाही. तो म्हणाला, जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, हे सगळं होतंय. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुहूने आरवला सगळं सांगितलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. तो आश्चर्याने म्हणाला, कुहू तू खूप भाग्यवान आहेस की असा जीवनसाथी मिळाला. तर सुरभीने मला कैद करून ठेवलं आहे. ही तुझी चूक आहे. तू तुझ्या जोडीदाराला विश्वासात घेऊ शकली नाहीस. कुहू म्हणाली, नाही तसं नाही, मी खूप प्रयत्न केला. सुरभी ही वकील आहे, पण ती असं का करते हे मला माहित नाही. आरव म्हणाला. यानंतर एके दिवशी आरवने कुहूची गोष्ट सुरभीला सांगितली. ती कुहूशी खूप गोड बोलली, पण त्यानंतर तिने आरवचे जगणे कठीण केले. तिने आरवला स्पष्टपणे सांगितले, तू कुहूशी संबंध तोड, नाहीतर मी मृत्यूला कवटाळेन. दुसऱ्याच दिवशी आरवचा मेसेज आला, कुहू मी तुझ्याशी बोलू शकत नाही. सुरभीने त्याला ठाम नकार दिला आहे. त्यावेळी कुहू आणि उमंग जेवण करत होते. मेसेज वाचून कुहू रडली. उमंगने विचारणा केली असता त्याने मुलगा हरवल्याचे कारण पुढे केले. बरेच दिवस ती वेदनेत राहिली. उमंगने विचारणा केली असता तिने मुलगा हरवल्याचे कारण पुढे केले. बरेच दिवस ती वेदनेत राहिली. फोन केला पण आरव बोलला नाही. पराभूत होऊन कुहूने निरोप पाठवला की शेवटी एकदाच बोलायला हवं, म्हणजे काय झालंय ते कळेल. यानंतर आरवचा फोन आला. तो म्हणाला, माझ्यासोबत काहीतरी चूक आहे. आम्हाला झोपून 3 दिवस झाले. आमच्या निस्वार्थ मैत्रीवर सुरभीचा तीव्र आक्षेप आहे. आता मी तुम्हाला माफ करण्याची विनंती करत आहे. मला माहिती आहे की या गोष्टी तुम्हाला किती त्रास देत आहेत. हे सर्व सांगून मीही हे कायद्याचं राज्य आहे. आम्ही याला बांधील आहोत. मोठ्या कष्टाने कुहू एवढंच म्हणू शकली, काही हरकत नाही. आता मी तुला भेटण्यासाठी आणखी 15 वर्षे वाट पाहीन. ठीक आहे, आरव म्हणाला आणि फोन कट केला. कुहूनेही त्याचा नंबर डिलीट केला आणि त्याला तिच्या फ्रेंड लिस्ट मधून वगळलं. कुहूने मोनिकाचा हात धरला आणि म्हणाला, मोनिका, मी त्याचा नंबर डिलीट केला आहे, पण जो नंबर मी गेली 15 वर्षे विसरू शकले नाही
तो नंबर मी कसा विसरणार, कारण मला माहिती नाही मी त्याच्या प्रेमात नव्हते. तरीही मी त्याला विसरू शकले नाही. माझं मन त्याच्यासाठी दुःखी आहे आणि आता या हृदयाला समजावण्यासाठी काय करावे हे देखील मला कळत नाही. मला समजत नाही की त्याने माझ्याशी असं का केलं. जर त्याला माहिती असेल तर त्याने हे का केलं. जोपर्यंत त्याला बरं वाटलं तोपर्यंत तो माझ्याशी बोलत राहिला आणि जेव्हा तो मृत्यूच्या टप्प्यावर आला तेव्हा तो तू कोण आणि मी कोण असं म्हणत निघून गेला. कुहू सारखे म्हणत रडतच राहिली आणि मोनिकाने तिला रडू दिले. तिला अडवले नाही. तिच्या मनावरचं ओझ समजून ते अश्रूंनी ओघळलं तर बरं होईल. तरीही मोनिका तिला काय म्हणेल. तिला प्रेम आहे हे माहीत असूनही कुहू ते विसरू शकत नाही. एकदा तिने आरवला म्हणाली, आमच्या स्त्रियांच्या हृदयात 3 कोपरे असतात. एकात तिचं घर आहे, दुसऱ्यात तिचं माहेरचं घर आहे आणि तिसऱ्या हृदयाच्या कोपऱ्यात ती स्वतःच्या कितीतरी आठवणी साठवून ठेवते, ज्या ती तिच्या फुरसतीच्या क्षणात काढून स्वच्छ ठेवते. मोनिका विचार करू लागली. ज्या मुलीने प्रेमाला रासायनिक अभिक्रिया आणि फक्त हृदयाला रक्त पुरवण्याचे साधन मानले होते, तिनेच हृदयाला समजावले होते आणि आताही ती आरूच्या प्रेमात नसल्याचे सांगत होती. मोनिकाने तिला हे समजावून सांगितलं आणि तिला स्वतःला समजलं की जे काही मिळाले आहे ते चांगले आहे, जे कोणत्याही कायद्याने बदलता येत नाही. कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.